मोबाईलमुळे 50शीतच गाठतोय विसरभोळेपणा. डेमेन्शियाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. लोकांनी खाण्यापिण्यासोबत आपल्या इतर सवयींसाठी विचार केला पाहिजे. लक्षण दिसू लागताच तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. अरुण गोंड, अधीक्षक, महात्मा गांधी हॉस्पिटल, भिलवाडा. का होतं मृत्यूभ्रंश? फळे आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरणारी कीटकनाशके, रसायने कारणीभूत आहेत. LED बल्बचा प्रकाश, टीव्ही आणि मोबाईलच्या अधिक वापरामुळे विसरभोळेपणा वाढतो. व्हिटॅमिन B1, B6, B12 चे प्रमाण कमी झालेल्यांमध्ये ही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसतात. गुटखा, तंबाखू सेवन, अनियंत्रित डायबिटीज, मोबाईल रेडिएशन यामुळे समस्या वाढते. जयपूर. पूर्वी 80 वर्ष वयाचा टप्पा पार केल्यानंतर स्मृतिभ्रंशाचा आजार होत असल्याचे दिसायचे, परंतु आता नागरिक 50शीतच विसरभोळेपणा सतावू लागल्याच्या तक्रारी करू लागले आहेत. ही समस्या जाणवणारे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. खाण्यापिण्यासोबत टीव्ही आणि मोबाईलची सवय याला कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे डॉक्टर हैराण झाले आहेतच, परंतु रुग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणींमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहे. राजस्थानमधील भिलवाडा येथील महात्मा गांधी हॉस्पिटलचे मनोरुग्ण विभागाचे प्रमुख डॉक्टर वीरभान चंचलानी यांनी सांगितले की अनेक जण इथे येतात. दिवसभरातून इथे अनेक रुग्ण येतात. ते चांगले पदार्थ खायलाही मागतात. खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने तेच पदार्थ पुन्हा मागू लागतात. आपण खाल्ले की नाही हेही त्यांच्या लक्षात राहत नाही. काही जण आंघोळ केल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा आंघोळीला जातात. दैनंदिन जीवनातील रोजची कामे त्यांच्या लक्षात राहत नसल्याचे समोर आले आहे. आजाराचे विश्लेषण करण्यासाठी हॉस्पिटलच्या संशोधन विभागाने 500 पेक्षा अधिक रुग्णांची माहिती घेतली.